नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सुंदर असा विषय ज्याचं नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल। डिप्लोमाच्या थर्ड सेमिस्टरला मेकॅनिकल ब्रांच असो, सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच असो, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ब्रांच असो किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग ब्रांच असो, या सर्व ब्रांचेसला कॉमन असलेला हा सुंदर असा विषय आहे ज्याचं नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, आणि ज्याला लाडाने प्रेमाने तुम्ही काय म्हणतात, सॉम, मेकॅनिक्सचा मोठा भाऊ, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा मोठा भाऊ बेटा सॉम। ठीक आहे ना। तर के स्कीमचा हा सुंदर असा विषय आहे, नवीन नवीन स्कीम आहे, छान छान सुंदर सुंदर स्कीम आहे, आणि ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 313349। ठीक आहे ना। मग या सिलेबसचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा सॉमचा संपूर्ण सिलेबस कसा असेल, त्याचा एक्झाम पॅटर्न कसा असेल, किती मार्कांचा पेपर होईल, कसं कसं काय काय असेल, आम्हाला सर्व सांगा सर। ठीक आहे ना, जेणेकरून आम्हाला समजेल की अच्छा हा विषय असा आहे का, मग थिअरी किती, न्यूमेरिकल किती, याच्या डायग्राम आहे का, कसं आहे काय, सर्व सर्व बघा आपण बघून घेऊ। ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया आपल्या छोट्याशा व्हिडिओला। पण त्याआधी जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या बेटा, कारण अशी अपडेट, अशी सर्व सिलेबस रिलेटेड किंवा डिप्लोमा रिलेटेड, इंजिनिअरिंग रिलेटेड किंवा गव्हर्नमेंट जॉब बद्दल सर्व सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील। आणि जर तुम्ही आपला YouTube चॅनलला सबस्क्राईब केला असाल तर डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये आपले सर्व ऑनलाईन क्लासेस आहे, फ्री डेमो लेक्चर, फ्री नोट्स सर्व सर्व भरपूर साऱ्या गोष्टी फ्री सुद्धा आहे बरोबर त्याच्यामध्ये, असं नाही की पैसे लागतात। ठीक आहे ना। आणि हो बेटा, फ्री डेमो लेक्चर आहे, ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहे आपले। ठीक आहे ना। बघा, आवडले माझं शिकवणं, आवडलं तुमच्या मोठ्या भावाचं शिकवणं, जर तुम्हाला समजायला लागलं ना तरच कोर्स परचेस करण्यात करू नका बेटा, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी भरपूर सारे मार्क, आउट ऑफ मार्क काढले बेटा आपला ऑनलाईन अभ्यास करू। ठीक आहे, चला तर बघा बेटा, सर्वात पहिली गोष्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे काय की पदार्थाची ताकद, एखाद्या मटेरियल मध्ये किती ताकद आहे, किती स्ट्रेंथ आहे, मग ही कशी ओळखली जाते, कशा प्रकारे कॅल्क्युलेट केल्या आता, मग फोर्स काय असतं, स्ट्रेस काय असतं, मग फोर्स कसा पडतो, कसं ते बेंड होतं, कसं तुटू राहिलं, या सर्वांचा अभ्यास आपण या सब्जेक्ट मध्ये करणार आहे बेटा। ठीक आहे ना। चला, पण त्या अगोदर छोटासा इंट्रोडक्शन माझा करून देतो तुमचा मोठा भाऊ, ज्याला तुम्ही लाडाने प्रेमाने म्हणतात विनीत सर। ठीक आहे ना। चला बघा बेटा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल 8 पेक्षा जास्त वर्षांचा मला अनुभव आहे। आता हे डिपेंड करतं की तुम्ही व्हिडिओ कोणत्या वर्षाला पाहताय। ठीक आहे ना। चला, असो भरपूर 2016 पेक्षा अगोदर पासून मी शिकवतोय, कारण माझी फॅमिली पूर्ण शिकवण्यामध्येच गेलेली आहे। ठीक आहे ना। सर्व मामा, आई वगैरे सर्व सर्व शिक्षक आहे माझे। ठीक आहे, चला तर युनिव्हर्सिटी टॉपर बेटा मी। डिप्लोमाला असताना मी 6च्या 6 सेमिस्टर टॉपर होतो। खोटं वाटत असेल तर या जळगावला माझ्या कॉलेजमध्ये जाऊन विचारा, विनीत भाऊसर काय चीज आहे, मग सर्व सांगतील। बघा बेटा, मी कसं आहे, आपला नरम नरम स्वभाव होता, लाडाने प्रेमाने सर्व शिक्षकांना रिस्पेक्ट वगैरे दिली, कॉलेजमध्ये टॉपर वगैरे म्हणून मी राहिलेला आहे। 6च्या 6 सेमिस्टर मी डिप्लोमाला टॉपर होतो, त्यानंतर इंजिनिअरिंगला मी युनिव्हर्सिटी टॉपर होतो, गोल्ड मेडलिस्ट होतो बेटा। ठीक आहे ना। म्हणजे संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये मी पहिला होतो, सर्व जळगाव, धुळे, नंदुरबार जेवढे कॉलेजेस वगैरे आहे सर्वांमधून। ठीक आहे ना। त्यानंतर फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ विनीत ट्युटोरियल, जळगावला माझी ऑफलाईन कोचिंग आहे। जर तुम्हाला वाटत असेल की सर आम्ही जळगावचे आहे, आम्हाला ऑफलाईन क्लासेस लावायचे, तर मोस्ट वेलकम बेटा, विनीत ट्युटोरियल्स मध्ये तुमचे स्वागत आहे। आणि त्यानंतर आपले युट्यूब चॅनल आहे विनीत सर आणि विनीत ट्युटोरियल्स नावाचं। ठीक आहे ना, ज्यामध्ये तुम्हाला माहिती असेल सबस्क्रायबर बेस किती आहे आपला। ठीक आहे ना। चला, असो ही तुम्हीच दिलेलं प्रेम आहे बेटा, ही आपली सर्वांची फॅमिली आहे, आणि तुमचा मोठा भाऊ या नात्याने तुम्हाला संपूर्ण ऑफलाईन क्लास लावा किंवा ऑनलाईन क्लास लावा, प्रेम तुम्हाला 100% मिळेल म्हणजे मिळेल, आणि त्यासोबत नॉलेज जबरदस्त। ठीक आहे, डेमो लेक्चर पहा, तुम्हाला क्वालिटी समजून जाईल बेटा। ठीक आहे, चला तर मग कसा असेल आपला हा सुंदर सुंदर सब्जेक्ट, बोला 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 बोला। तर बघा बेटा, तर आपला सब्जेक्ट कोड आहे बेटा 313349, आणि विषयाचं नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ज्याला प्रेमाने म्हणतात सॉम, प्रेमाने म्हणतात सॉम। ठीक आहे, चला त्यानंतर कोर्स कॅटेगरी वगैरे हे जाऊ द्या, हे तुम्हाला काही एवढं कामाचं नाहीये। जर तुम्ही प्रॉपर हे क्रेडिट वगैरे, ते क्रेडिट बँक वगैरे असते, मी काय करेल माहिती का, एक प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवून सांगून दिले की हे क्रेडिट बँक काय असते, तुमचे हे जे क्रेडिट पॉइंट्स आहे, हे क्रेडिट पॉइंट कुठे जमा होता, हे कुठे लागतात तुम्हाला, या सर्व गोष्टी मी तुम्हाला प्रॉपर समजावून सांगून देईन बेटा, काही काळजी करू नका। ठीक आहे, चलो तर बघा बेटा, सॉमचा पेपर तुमचा फायनल होतो 3 तासांचा, 3 अवरचा बेटा, 3 तासांचा तुमचा फायनल पेपर होणार आहे। आणि त्यामध्ये बघा आता विषय कसा असतो माहितीये का बघा, तुम्हाला टोटल जो मार्क आहे ना, ते टोटल मार्क आहे 100 मार्क, म्हणजे 100 मार्काचा तुमचा सॉम असेल, मग 100 मार्काचा लेखी होईल का, नाही, तुम्हाला माहिती असेलच की 30 मार्काची तुमची होते बेटा युनिट टेस्ट, म्हणजे ते असं तुमचे फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे मार्क, म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट डिसेसमेंट गैर मोठं गंदमंद नाव दिले भो, असं नाव नाही, युनिट टेस्टचा ऍव्हरेज बेटा, युनिट टेस्टचा ऍव्हरेज। मग सर हा ऍव्हरेज कसा असतो, तर बघा बाळांनो, तुमच्या टोटल 2 युनिट टेस्ट होतात, युनिट टेस्ट 1 UT1
आणि UT2 बरोबर आहे. चला, युनिट टेस्ट 1 होती तुमची 30 मार्काची, युनिट टेस्ट 2 सुद्धा होते तुमची 30 मार्काची. जर सपोज तुम्हाला युनिट टेस्ट 1 मध्ये पडले समजा 30 पैकी 28 मार्क पडले. किती पडले बेटा? 30 पैकी 28 मार्क तुम्हाला पडले. आणि युनिट टेस्ट 2 ला तुम्हाला पडले 30 पैकी 30. अरे वा, मला खूप आनंद आहे बेटा. ठीक आहे ना. बघा बेटा, पहिले युनिट टेस्टला पडले तुम्हाला 30 पैकी 28, दुसऱ्या पैकी 30 पैकी 30. तर या दोघांच्या हे जे तुम्हाला मार्क मिळालेले आहेत बेटा, या मिळालेल्या मार्कांचा ऍव्हरेज केला तो म्हणजे 28 प्लस 30 डिवायडेड बाय 2. तुम्ही जर याचा ऍव्हरेज काढशाल तर तुमचा ऍव्हरेज येऊन जाईल बेटा 58 डिवाइड बाय 2 29 मार्क. म्हणजे 29 मार्क तुमचे MSBT बोर्डाकडे पाठवले जातील फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे. समजलं बेटा? आता हे डिपेंड करतं की तुम्हाला 30 पैकी 28 पडता का 30 पैकी 8 पडता, हे डिपेंड करतं बेटा. तर पहिल्यापासून अभ्यास करा. बरोबर, पहिलेच सांगू राहिला, घरी बसून अभ्यास करा. तर आपला ऑनलाईन क्लास एकदम बेस्ट आहे. बघा, कम्पेअर करा बेटा. वाटलं एक सांगतो तुम्हाला, ऑफलाईन क्लासेस कुठेही लावायच्या अगोदर आपले डेमो लेक्चर बघा, शिकवणं कसं वाटतं नंतर सांगा, नंतर बोला बेटा. क्वालिटी बोलते बेटा, क्वालिटी. ठीक आहे. चला, असो कसं आहे, मी टॉपर होतो तर मला असं वाटतं की नाही यार, माझी लहान भाऊ बहीण सुद्धा टॉपर बनलेच पाहिजे. ठीक आहे ना. चला, असो. तर बघा बेटा, युनिट टेस्टचे असे तुमचे मार्क दिले जातात. त्यानंतर जे तुमचे 70 मार्काचे तुमचा होतो बेटा थेरी पेपर. 70 मार्क तुमचा होतो बेटा थेरी पेपर. ठीक आहे ना. 70 मार्काचा फायनल थेरी एक्झाम होते तुमची. ठीक आहे ना. चला, असो. तर 70 मार्काचा पेपर होतो, त्यामध्ये कोणकोणते चॅप्टर्स आहे सर्व डिस्कस करू आपण. त्यानंतर फॉर्मेटिव्ह असेसमेंटचं प्रॅक्टिकल तुमचं असतं बेटा 25 मार्काचं. म्हणजे तुमचं एक मॅन्युअल तुम्हाला दिलं जाईल. त्या मॅन्युअलमध्ये वेगवेगळे प्रॅक्टिकल्स वगैरे असतील, ते तुम्हाला परफॉर्म करायचे, त्याचे रिडिंग वगैरे लिहायचे, कॅल्क्युलेशन करायचे, काही प्रश्नांची उत्तर लिहायचे. मॅन्युअल कम्प्लीट करा आणि 25 पैकी किती मार्क तुम्ही घ्या. डिपेंड करतं की तुम्ही कसं लिहिता, कसं परफॉर्म करता. ठीक आहे. बस, जास्त मार्क नाहीये, येले जास्त मार्क नाहीये, बस एवढंच तुम्हाला काय, फक्त एवढंच राहील तुम्हाला. ठीक आहे ना. तर असं तुमचं 125 मार्काचं 125 मार्काचं तुमचं टर्म वर्क असणार आहे सॉम या विषयाचं. ठीक आहे ना. तर तुम्हाला हे सर्वांना समजलं असेल की टोटल 125 मार्क्स आहे, त्यापैकी 70 मार्काचा पेपर, 30 मार्काचा युनिट टेस्ट आणि 25चं प्रॅक्टिकल विषय क्लोज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला आपला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग सर, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? मग हे चॅप्टर मध्ये थेरी आहे, न्यूमेरिकल आहे का, काय आहे? तर बघा बेटा, या मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये तुमची थेरी सुद्धा येते प्लस न्यूमेरिकल सुद्धा येतात. बघा बेटा, थेरी जर विचारली गेली ना तर फक्त 2 मार्काची थेरी येते बेटा, बस फक्त आणि फक्त 2 मार्काची थेरी, बाकी सर्व काही तुमचे न्यूमेरिकल येतात. आणि हे 12 मार्काचं तुमचं चॅप्टर आहे, 12 मार्काचं चॅप्टर आहे, जे एक्स्ट्रा धरून जवळपास 18 मार्कांपर्यंत जात असतं बेटा. ठीक आहे ना. कारण बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तुमचा पेपर जरी 70 मार्कांचा असला ना, पण और सहित आता ऑरला पेपर असतो ना तुमचा, ऑरला काही क्वेश्चन असतं ना बेटा, म्हणजे तुम्हाला म्हणता की 4 पैकी 3 सॉल्व्ह करा, 6 पैकी 4 सॉल्व्ह करा, तर ऑर सहित हे जे चॅप्टर आहे ते 18 मार्कांना येतं बेटा. ठीक आहे ना. आणि बघा, थेरी फक्त 2 मार्काची बेटा, थेरी फक्त 2 मार्काची आणि बाकी सर्व न्यूमेरिकल्स. असा आहे हा चॅप्टर, गंदा बडक चॅप्टर आहे. पण बघा, लक्ष ठेवा, ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करा ना सॉमचा, तर स्टार्टिंगला कधीच पहिलं चॅप्टर शिकायचं नाही, कधीच नाही. बघा, पुन्हा एकदा सांगतो बेटा, सुरुवातीला कधीच मोमेंट ऑफ इनर्शिया पासून स्टार्ट नाही करायचं. कधीही पहिले सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन शिकायचं आणि त्याच्यानंतर मग मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही स्टार्ट करू शकता. समजतं बेटा मला काय म्हणायचं ते? बघा, कधीही सॉम या सब्जेक्टचा अभ्यास करताना कधीही पहिले सेकंड चॅप्टर पासून सुरुवात करा बेटा, इथून तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. ठीक आहे ना. आणि त्यानंतर मग हा चॅप्टर झाला की मग मोमेंट ऑफ इनर्शियावर तुम्ही उडी मारा. ठीक आहे. म्हणजे समजलं का? अभ्यास करताना पहिला सेकंड करा आणि नंतर फर्स्टचा अभ्यास करा. ठीक आहे. चला, तर पहिलं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपली जी सायकल आहे, आता बघा तुम्ही सायकल चालवता बरोबर आहे, पॅडल मारता कार्य, जर तुम्ही पॅडल मारणं थांबवलं तर लगेच इन्स्टंटली तुमची सायकल स्टॉप होऊन जाते का? नाही. म्हणजे बघा, सायकलची पेडल मारणं जरी तुम्ही थांबवलं पण सायकल चालत राहते. तर कशामुळे चालते? तर ही चालते इनर्शियामुळे. कशामुळे चालते बेटा? इनर्शियामुळे. मग तो इनर्शिया कोणत्या पॉइंटला ऍक्ट होतो? सर्व हे आपल्याला काढावं लागतं. छान सुंदर आहे आपल्या पहिल्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे ना. न्यूमेरिकलचा चॅप्टर आहे, थोडासा कठीण आहे बेटा, थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे थोडासा लेंदी आहे. सोपा आहे पण थोडा लेंदी बेटा, याचे न्यूमेरिकल थोडे मोठे असतात. ठीक आहे. चला, त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे तुमचा सिंपल स्ट्रेसेस, स्ट्रेन्स अँड इलास्टिक कॉन्स्टंट. मग यामध्ये स्ट्रेस काय असतो? तर बघा, सिंपलशी गोष्ट. आता हा माझा हात आहे, याच्यावर मी काय केलं, या पेनाने दाबलं. ठीक आहे ना. म्हणजे या बॉडीवर मी एक फोर्स अप्लाय केला. काय अप्लाय केला बेटा? फोर्स अप्लाय केला. तर का रे, माझ्या बॉडी दुखायला लागेल का? हो सर, दुखायला लागेल सर. म्हणजे काय झालं की ज्यावेळेस मी एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केला, तर ज्या एरियावर, ऐका रे,
ज्या एरियावर मी फोर्स अप्लाय करतोय ना त्या ठिकाणी दुखायला लागेल, म्हणजे त्या ठिकाणी इंड्यूस काय होतील, त्या ठिकाणी इंड्यूस होतील स्ट्रेसेस. काय इंड्यूस होतील बेटा, स्ट्रेसेस, म्हणून तो हात माझा दुखायला लागेल बेटा, ठीक आहे ना. तर या स्ट्रेसेसचे प्रकार कोणकोणते आहे? टेन्साईल स्ट्रेस, एखाद्या गोष्टीला ताणल्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रेस इंड्यूस होतो ना, तुम्ही गाल ताणता बघा, एखाद्याचे गाल ताणलं की स्ट्रेसेस इंड्यूस होतो, ठीक आहे ना. एखाद्या गोष्टीला दाबलं तरी स्ट्रेस इंड्यूस होतं, तोडलं, चिरलं, फाडलं, कापलं तरी सुद्धा स्ट्रेसेस इंड्यूस होता बेटा. मग टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, शियर स्ट्रेस, असे वेगवेगळे स्ट्रेसेस तुम्हाला शिकायचे. त्याच्यानंतर स्ट्रेन. बेटा कोणत्याही गोष्टीला जर तुम्ही दाबलं किंवा ताणलं तर त्याची डायमेन्शन चेंज होता का रे? हो सर, त्याची डायमेन्शन चेंज होता. म्हणजे सिंपलशी गोष्ट आहे. आता इकडे काही एक्झाम्पल द्यायला काही नाहीये रे, पण बघा हा ते मी दाबला, बघा मला सांगायचं शेप अँड साईज चेंज झाला का? बघा चेंज होतोय का? होतोय 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 होतोय, ठीक आहे ना. म्हणजे शेप अँड साईज चेंज होतोय का? मग हे ऑब्झर्व केलं जातं बेटा स्ट्रेन मध्ये. आणि त्याच्यानंतर आहे इलास्टिक कॉन्स्टंट. मग स्ट्रेस अपॉन स्ट्रेन म्हणजे आपला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, बल्क मॉड्युलस, असं भरपूर 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 तुम्हाला शिकायचं. नंतर बघून घेऊ आपण, ठीक आहे. चला असो, तर हे तुमचं 18 मार्कांना चॅप्टर आहे, हाय वेटेज चॅप्टर आहे. आणि हे ऑर सहित ऐका रे ऐका ऐका रे ऐका ऐका रे ऐका, हे ऑर सहित जवळपास जाईल 24 मार्कांच्या आसपास. बघा बेटा 24 ते 26 मार्कांपर्यंत जातं. आणि यामध्ये थेरी पण आहे, ऐका रे ऐका, थेरी पण आहे, न्यूमरिकल पण आहे. याच्यात डायग्राम वगैरे जास्त नाहीये, डायग्राम वगैरे जास्त नाहीये, ठीक आहे. ग्राफ वगैरे पण नाहीये, थेरी आहे, न्यूमरिकल आहे. याच्यातली थेरी थोडी पडते बेटा. या चॅप्टरची थेरी जवळपास भरपूर साऱ्या मार्कांना पडते बेटा, ठीक आहे ना. तर थेरी पण पडते, न्यूमरिकल पण पडतात, भरपूर जास्त मार्काचा चॅप्टर आहे, ठीक आहे ना. जवळपास थेरी जर समजा पकडायला गेलो ना तर थेरी पडते जवळपास 8 ते 10 मार्कांची आणि बाकी सर्व पडतात न्यूमरिकल्स, ठीक आहे ना. तर हे महत्वाचं तुम्ही समजून घ्या बेटा. त्यानंतर तिसरं चॅप्टर तुमचं आहे शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट, SFD BMD. सो आमचा सर्वात मोठा पार्ट, सर्वात खतरनाक आणि सर्वात माझ्यासाठी सर्वात बेस्ट पार्ट. कारण हे जे चॅप्टर आहे बेटा हे 16 मार्कांचं चॅप्टर आहे. मग शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट म्हणजे काय? तर ज्यावेळेस बघा बेटा एखाद्या गोष्टीवर आपण समजा फोर्स टाकतो तर तो कोणत्या ठिकाणी वाकेल, तो कोणत्या ठिकाणी तुटू शकतो. की समजा हा बीम आहे, बीम माहिती तुम्हाला सर्वांना, ज्यावेळेस तुम्ही घराचं कन्स्ट्रक्शन वगैरे करता तर जे हॉरिझॉन्टल वगैरे टाकलं ना सिमेंट कॉन्क्रीटचे, त्याला म्हणतात आपण बीम. आणि जे व्हर्टिकल असतात ना बेटा, जे सपोर्ट देतात त्याला म्हणतात कॉलम. लक्षात ठेवा बेटा, जे बघा घर बांधताना बघा तुम्ही बघितलं असेल असे मस्त की पिलर वगैरे बांधतात बघा, त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट वगैरे होतात. तर जे व्हर्टिकल असतात ना त्याला म्हणतात कॉलम आणि जे हॉरिझॉन्टल असतात ना त्याला म्हणतात बीम. मग या बीमवर जर मी फोर्स टाकला तर तो कसा तुटीन, कसा वाकीन, मग त्याच्या डायग्राम काढून दाखवावं आम्हाला. म्हणजे पहिले कॅल्क्युलेशन करा आणि नंतर डायग्राम काढा. म्हणजे या चॅप्टर मध्ये थेरी बी येते, न्यूमरिकल बी येता आणि डायग्राम बी येता, ठीक आहे ना. चला, तर स्पेशली डायग्राम साठी बनलेला चॅप्टर आहे. मोस्ट ऑफ द याच्यामध्ये डायग्रामच महत्वाचे. SFD आणि BMD, शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम, 6 मार्काचे न्यूमरिकल होता. आणि हा ऑर सहित जर समजा पकडला ना तर 22 मार्कांपर्यंत जातो हा चॅप्टर, ठीक आहे. तर लक्षात ठेवा बेटा, थेरी पण आहे, न्यूमरिकल पण आहे, डायग्राम पण आहे. खूप महत्वाचा चॅप्टर बेटा, व्हेरी व्हेरी IMP हा चॅप्टर आहे. जसाच्या तसा हा इंजिनिअरिंगला जसाच्या तसा डायरेक्टली काहीच फरक नाही, ठीक आहे ना. हा चॅप्टर जसा तसा तो इंजिनिअरिंगला, ठीक आहे ना. खूप महत्वाचा बेटा. याच्यामध्ये फक्त आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. पहिले कॅल्क्युलेशन करायची आणि त्यानंतर डायग्राम तयार करायचे, असं इथे आलं लक्षात. चला, त्यानंतर चौथा चॅप्टर तुमचा आहे बेंडिंग अँड शियर स्ट्रेसेस इन बीम. पण तेच आहे बीमवर कसा पडतं, म्हणजे स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे. आता यामध्ये काय माहिती का की स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे आहे, ठीक आहे. तर छान छान, हा पण जवळपास 12 मार्क चॅप्टर आहे, 18 मार्कांपर्यंत हा जात असतो. याच्यामध्ये सुद्धा थेरी पण आहे, न्यूमरिकल पण आहे, ठीक आहे ना. थेरी पण आहे, न्यूमरिकल पण आहे. याच्यामध्ये थोडा डायग्राम सुद्धा येतात. काही स्टँडर्ड डायग्राम आहे या पण याच्यामध्ये येतात. आणि त्यानंतर डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस, ठीक आहे ना. आता डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे काय आणि बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय? तर बघा बेटा, एखाद्या बॉडीच्या कोणती बी बॉडी घ्या रे, कोणती बॉडी घ्या रे, चला एखाद्या ही एक समजा एक बॉडी, जर या बॉडीच्या मी बरोबर सेंटरला फोर्स टाकीन, बरोबर सेंटरला फोर्स टाकेल तर याला म्हणतात डायरेक्ट स्ट्रेसेस. काय म्हणतात बेटा? डायरेक्ट स्ट्रेस. आणि एखाद्या बॉडीच्या मी सेंटरवर नाही टाकणार, थोड्याशा बाजूला टाकेन, सेंटरवर नाही टाकणार, थोड्याशा बाजूला टाकेल तर याला म्हणतात बेटा बेंडिंग स्ट्रेस, किंवा याला इसेंट्रिक लोड म्हणतात, किंवा याला इसेंट्रिक लोड म्हणतात. आणि इसेंट्रिक लोड पडल्यानंतर ज्या स्ट्रेसेस इंड्यूस होतात त्याला म्हणतात बेंडिंग स्ट्रेस. आता तुम्हाला मी आता किती सांगितलं तर तुम्हाला नाही कळणार, कारण अजून तर इंट्रोडक्शन आहे बेटा, सिलेबस अजून बाकी आहे, ठीक आहे ना. ज्यावेळेस तुम्ही हे चॅप्टर शिकाल त्यावेळेस तुम्हाला हे सर्व काही क्लिअर होईल बेटा. तर डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे काय की एखाद्या बॉडीच्या सेंटरवर, एखाद्या बॉडीच्या सेंटरवर जर मी समजा फोर्स ऍक्ट केला सेंटरवर, बरं, तर त्याला म्हणता आपण
डायरेक्ट लोड, आणि डायरेक्ट लोडमुळे जी स्ट्रेसेस त्या बॉडीमध्ये इंड्यूस होईल त्याला म्हणतात डायरेक्ट स्ट्रेस. आणि इसेंट्रिक लोड म्हणजे काय, की जो लोड बॉडीच्या सेंटरवर नाही पडत, थोडासा बाजूला पडतो, सेंटरवर नाही पडत, थोडासा बाजूला पडतो, त्याला म्हणतात इसेंट्रिक लोड. आणि इसेंट्रिक लोडमुळे जे आपण काही स्ट्रेसेस इंड्यूस होता त्याला म्हणतात बेटा आपण बेंडिंग स्ट्रेसेस. ठीक आहे ना. तर हे 12 मार्कचा चॅप्टर आहे, हे पण जवळपास तुमचं आता 18 मार्कांना. याच्यात पण सेम आहे, थेरी आहे, न्यूमरिकल आहे, डायग्राम आहे. जर या चॅप्टर मध्ये जर बघितलं ना तर थेरी फक्त 2 मार्काची विचारली जाते बस. शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट मध्ये थेरी फक्त 2 मार्काची, बाकी सर्व समजून घ्या बेटा. तर असा सर्व विषय आहे. तर जवळपास कसं असतं, सॉम हा जो सब्जेक्ट आहे बेटा हा थेरी प्लस न्यूमरिकल प्लस डायग्राम आहे. यामध्ये थेरी भरपूरच कमी येते. म्हणजे जर तुम्ही पर्सेंटेज मध्ये सांगायला गेले तर फक्त 20 to 25% थेरी येते, आणि बाकी सर्वचे सर्व काय तर आपले न्यूमरिकल्स, बाकी सर्वचे सर्व काय तर बेटा आपले न्यूमरिकल्स. आणि न्यूमरिकल्स मध्ये तुमच्या डायग्राम वगैरे सुद्धा येतात बेटा. ठीक आहे ना. ते थोडंसं तुम्हाला लक्षात घ्यायचं बाळांनो. क्लिअर होतं बेटा. तर अशा प्रकारे तुमचा हा सिलेबस असणार आहे. आणि थोडंसं टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला याचे फ्री डेमो लेक्चर पाहिजे असेल, तुम्हाला वाटते की आता मी सुरुवात करून टाकायला पाहिजे अभ्यासाला वगैरे, तर तुम्ही बिंदास करू शकता बेटा. ठीक आहे ना. काही सुरुवातीचे 7 ते 8 लेक्चर मी फ्री दिलेले बेटा. फ्री वाटलं असं तुम्ही जा ऍप्लिकेशनवर बघू शकता. ठीक आहे ना. हो. आणि एक आपलं एक सुंदर असं ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशनचं नाव आहे विनीत ट्युटोरियल्स. ज्यांनी पहिले माझ्याकडून मेकॅनिक शिकलेलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. आता जर तुला सॉम सुद्धा शिकायचं माझ्याकडून, तुमच्या मोठ्या भावाकडून, विनीत सरकडून, तर बघा डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर, जे एकदम फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. ठीक आहे ना. किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक सुद्धा दिलेली आहे. विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशनचं नाव आहे. आणि मग कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळेल सर, आम्हाला ऑनलाईन क्लासेस कसे असतात, ऑनलाईन कोर्सेस कसे असतात. सर्वात पहिले ऑनलाईन क्लासेसमध्ये, या कोर्सेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे ऑल कॉन्सेप्च्युअल रेकॉर्डेड लेक्चर ऑफ फुल सिलेबस. म्हणजे या सॉम विषयाचा पूर्ण सिलेबस तुम्हाला शिकवला जाईल. वेगवेगळे अॅनिमेशनचा मी वापर करेल, सर्व थेरी कंप्लीट करेल, पूर्ण थेरी कंप्लीट करेल. तुमच्या सिलेबसचा एक पॉईंट सुद्धा मी सोडणार नाही बेटा. पूर्ण थेरी तुम्हाला समजावून सांगेल एकदम छान छान हसत खेळत. त्यानंतर दुसरी गोष्ट, सर्व न्यूमरिकल्स मी तुमचे प्रॉपर घेईल. तिसरी गोष्ट, सर्व डायग्राम, एसएफडी कशी काढतात, बीएमडी कशी काढतात, सर्व 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 तुम्हाला प्रॉपर समजावून सांगून देईल. काही काळजी करू नका बेटा. ठीक आहे ना. नंतर पुढची गोष्ट, सर्व तुमचा पूर्ण सिलेबस हा कंप्लीट केला जाईल. ठीक आहे ना. त्यानंतर प्रिंटेबल थेरी नोट्स, म्हणजे थेरीच्या नोट्स आहे एकदम माझ्या भाषेमध्ये, एकदम सुंदर सुंदर भाषेमध्ये, ज्या सॉमच्या थेरी नोट्स बेटा आपल्या. ठीक आहे ना. या सुद्धा तुम्ही प्रिंट वगैरे करू शकता, याला डाउनलोड करून याच्या प्रिंट आउट तुम्ही काढू शकता. ठीक आहे ना. या थेरी नोट्सच्या बाहेर काही जाणार नाही. त्यानंतर मी जे पण काही तुम्हाला शिकवेल बेटा या ऑनलाईन क्लासेसमध्ये, आणि हे रेकॉर्डेड स्वरूपाचे असतील बेटा, लाईव्ह नसतील. तुम्ही सर लाईव्ह का बरं नसता सर, अरे बेटा लाईव्ह जर मी समजा लेक्चर वगैरे घेतले ना तर भरपूर प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे काय, इंटरनेटचा इश्यू, कधी आवाजच येत नाही, कधी ब्लरच होतं, मग कधी माझा टाइम जमत नाही, कधी तुमचा टाइम जमत नाही. आणि कसं असतं माहिती लाईव्ह मध्ये मग चॅटिंग चालते. मग सुरुवातीला 10-15 मिनिटं मग मी चॅटिंगच वाचीन, मग हाय सर, बाय सर, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. अरे बापा बापा कशाला रिकामे काम. आणि लाईव्हला तुम्हाला मी ज्या स्पीडने शिकवेल त्या स्पीडने तुम्हाला बघावं लागेल. असं आता एकदम मी स्लो बोलला तर स्लो शिकावं लागेल. पण रेकॉर्डिंग मध्ये कसं आहे, तुम्ही त्या व्हिडिओला फास्ट करून बघू शकता. जर तुम्हाला वाटतं की कधी रिव्हिजन पण करायची आपल्याला, तर रिव्हिजनने पुन्हा तो व्हिडिओ पाहू शकता. नाही समजला पुन्हा बघू शकता, नाही समजला पुन्हा बघू शकता. पण गॅरंटी आपली बेटा एका व्हिडिओमध्ये एकचदा पाहिलं आणि तुम्हाला समजून जाण्याची गॅरंटी माझी बेटा. शिकवणं बघा क्वालिटी आहे आणि विश्वास आहे बेटा. मला माझ्यावर स्वतःवर विश्वास आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासेस परचेस करून खूप पुढे गेले बेटा. हा, जर तुम्ही जळगावचे असाल तर तुम्ही ऑफलाईन कोचिंग्सला येऊ शकता. ऑफलाईन आपले क्लासेस आहे विनीत ट्युटोरियल्स नावाने. जळगावचे असेल तर मोस्ट वेलकम बेटा. विनीत ट्युटोरियल मध्ये तुमचे स्वागत आहे. ठीक आहे ना. आणि जर तुम्ही जळगावच्या बाहेर असाल मग तर तुम्हाला पर्यायच नाही. ठीक आहे ना. तर ऑनलाईन क्लासेस करा बेटा. टाइम सुद्धा वाचेल. तुम्ही घरी बसून केव्हाही, रात्री बेरात्री, दिवसा, तुमचा बस प्रवास मध्ये जर तुम्ही अपडाऊन करत असाल तर ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही केव्हाही बघू शकता बेटा. एकदम मस्त आहे. ठीक आहे ना. चला, फॉर्म्युलाचे नोट्स मिळतील. सर्व फॉर्म्युले एकाच नोट्स मध्ये डायरेक्टली, एकही फॉर्म्युला इकडे तिकडे जाणार नाही डायरेक्टली. व्हेरी आयएमपी प्रॅक्टिस पेपर, प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला टेस्ट पेपर मिळतील. टेस्ट सिरीज तुमची राहील. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुमचे राहतील. आता सध्या जेवढे अवेलेबल आहे तेवढे मी सर्व तुम्हाला करून देईल. त्यानंतर मॉडेल आन्सर पेपर सर्व दिन आयएमपी क्वेश्चन बँक राहील. आणि सर्वात शेवटी मी तुमची रिव्हिजन बॅच घेईल बेटा. ती लाईव्ह असेल, ती आपण लाईव्ह घेऊ. बस ती आपण लाईव्ह घेऊन टाकू. बस तुमच्यासाठी लाईव्ह बेटा. ठीक आहे ना. शेवटची जी आपली बॅच असेल ती सर्व आपण लाईव्ह घेऊ. 7 ते 8 दिवसात आपला क्रॅश कोर्स राहील, तो आपण लाईव्ह घेऊन टाकू. म्हणजे जेणेकरून सर्व डाऊट्स वगैरे सर्व काही क्लिअर करू शकेल. ठीक आहे ना. आणि काही अडचण असेल, मी आहे बेटा. तुमचा ग्रुप राहील. ठीक आहे ना. जे विद्यार्थी म्हणजे ऍप्लिकेशनवरच आपला एक ग्रुप राहतो, त्या ग्रुपवर तुम्ही तुमचे जे पण काही डाऊट्स वगैरे आहेत ते टाकू शकता.
विद्यार्थी एकमेकांचे डाऊट सॉल्व्ह करता, मी तुमचे काही डाऊट सॉल्व्ह करून देईल. काळजी करू नका बेटा, प्रॉपर तुमचा ऑनलाईन क्लास चालेल, संपूर्ण सिलेबस कंप्लीट होईल याची गॅरंटी माझी. ठीक आहे ना. चला असो, जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर मी प्रॉपर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बघा, भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर दिलेले आहेत. तर कधीही कुठेही जर तुम्ही ऑफलाईन क्लासेस लावत असाल ना, तर त्याच्या अगोदर पहिले आपले ऑनलाईन क्लासेस बघा. जर तुम्हाला फरक वाटला की नाही यार खरंच हा विनीत सर, हा आपला जो भाऊ आहे मोठा, हा खरंच आपल्याला लहान भाऊ बहिणींप्रमाणे शिकवतोय, ठीक आहे ना, एकदम लाडाने गोंजारत गोंजारत हसत खेळत शिकवतोय, नक्की जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा बेटा. ठीक आहे ना. अतिशय कमी किमतीत अवेलेबल आहे, अतिशय कमी किमतीत. एवढ्या कमी किमतीत तुम्हाला कुठेही अशी क्वालिटी मिळणार नाही याची गॅरंटी माझी बेटा. ठीक आहे. चला, तर आय होप सो आजचा हा व्हिडिओ, आजचं हे संपूर्ण लेक्चर तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.